नमस्कार, मी योगिनी शिंत्रे. आज आपण दर गुरुवारप्रमाणे या गुरुवारी सुद्धा ध्यानाला भेटलो आहोत. इथे काही प्रत्यक्ष ध्यान अटेंड करणारे आहेत आणि काही ऑनलाईन आहेत. असं आपलं मिक्स प्रकारचं ध्यान असतं. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग ठाणे यांच्यातर्फे हे ध्यान दर गुरुवारी घेतलं जातं. असं म्हटल्यावरच डिस्टर्बन्स आला. म्हणजे पहिले माझ्यातलाच तो काढायला पाहिजे. फिअर असा विषय आहे ध्यानाचा. त्याच्यामुळे मला फिअर आलेली आहे बहुतेक. सो ते वाजली. तर आजचा विषय आहे फिअर. फिअर आपल्याला अनेक प्रकारचे असू शकतात. आणि काही वेळा आपण ते आयडेंटिफाय करतो, काही वेळा आपण आयडेंटिफाय केलेले नसतात. म्हणजे अगदी छोट्या छोट्या फिअर पासून कितीही मोठ्या फिअर पर्यंत फिअर असू शकते. अं, म्हणजे आता उदाहरणार्थ छोट्यात छोटी फिअर म्हणजे जर तुम्हाला सुईची फिअर असेल आणि तुम्हाला जर असं जाणवलं की आपण डॉक्टरकडे जायला घाबरतो, त्यांनी इंजेक्शन दिलं तर ते समजायचं की ही सुईची फिअर आहे. आणि ठीक आहे, म्हणजे फिअर असली तर त्यात काही चुकीचं काहीच नाहीये. असू शकते फिअर. त्याची ते फिअर निर्माण होण्याची, भीती निर्माण होण्याची सुद्धा काही कारणं असतात. तर अशी कोणत्याही प्रकारची भीती मग ती कसलीही असू शकते. एखाद्या गोष्टीची म्हणजे आगीची भीती, पाण्याची भीती, उंचावरून बघण्याची भीती, या कॉमन आहे. पण तरी स्टेज फिअर हे एक फिअर असू शकतं. किंवा बोलायचं म्हणजे नुसतं स्टेज म्हणजे स्टेजवरून सगळ्या लोकांसमोर बोलायचं, पण काही जणांना बोलायचं फिअर असू शकतं. म्हणजे काइंड ऑफ इंटरव्ह्यू जेव्हा देतो ते एक फिअर असू शकतं. एक्झाम फिअर, असं कोणत्याही प्रकारचं फिअर असू शकतं. हा, म्हणजे अं, तर ते पहिले आपल्याला आयडेंटिफाय करायचंय की आपल्याला नक्की कसलं फिअर आहे. आणि जर सगळ्या या कॅटेगरीमध्ये बसत नसेल तर फिअर ऑफ अननोन असं घ्यायचं. पण फिअर प्रत्येकाला असतं. कदाचित तुम्हाला आता जाणवणार नाही, मी बोलत असताना कदाचित तुम्हाला जाणवणार नाही किंवा आठवणार नाही मला याची भीती आहे. पण जेव्हा आपण मेडिटेशनला ऍक्च्युअल सुरुवात करू तेव्हा बरोबर तुम्हाला ते आठवेल की अरे हा, आपल्याला ही भीती आहे. कारण आपण काही असं सतत भीतीच्या छत्रछायेत नसतो. त्याच्यामुळे कधी कधी आपण ती भीती आयडेंटिफाय नाही करू शकत. काही वेळा आयडेंटिफाय करू शकतो. क्लॉस्ट्रोफोबिया म्हणतात काही जणांना, म्हणजे असं बंद खोलीमध्ये राहण्याची भीती असते. काही जणांना अपयशाची भीती असते किंवा काही जणांना यशाची सुद्धा भीती असू शकते. म्हणजे आपल्याला वाटतं अरे यशाची कशी भीती असेल, तर असू शकते. म्हणजे यश मिळाल्यानंतर आजकाल म्हणजे ट्रोल करतात किंवा त्यांना असं वाटतं की ऑफकोर्स या सगळ्याला काहीतरी कारण असतं. डीपर काहीतरी डीप रुटेड कारण असतं. उगाचच्या उगाच नसते वाटत ती भीती. तर आजकाल जसं काही लोक ट्रोल करतात आजकालच्या ह्याच्यात, किंवा काही जणांना वाटतं की आपला उत्कर्ष लोकांना बघवणार नाही, असं काही जणांची भीती असते. त्यामुळे त्यांना सक्सेस होण्याची म्हणजे सक्सेसफुल होण्याची भीती वाटू शकते. जज करतील लोक म्हणून भीती वाटते. काही जणांना रिच असण्याची पण भीती वाटू शकते ना. म्हणजे श्रीमंत असण्याची, म्हणजे चोरी झाली तर माझ्याकडे, ही त्याच्या मागची फिअर आहे. म्हणून मग श्रीमंत न होण्याची, म्हणजे जेव्हा आपण प्रॉस्पेरिटी, थोडीशी लोक सोडून जाण्याची पण भीती असते. बरोबर. अनेक अनेक प्रकारच्या भीती आहेत. तर आज आपण आपल्यातली भीती पहिले ओळखणार आहोत आणि ओळखल्यानंतर त्याचा सामना करणार. म्हणजे हाऊ टू डील आपण बोलण्याची क्लिअर बाहेर आली होती.
पेन आणि वही असेल किंवा कागद पेन तर ते तुम्ही बाहेर काढायचंय. कोणी जस्ट जॉईन झालं असेल तर त्यांना सांगते की आजचा विषय फिअर असा आहे. आपण फिअरला कसं हँडल करायचं किंवा रादर हील कसं करायचं त्या फिअरमुळे म्हणजे आपल्या हँडल करायचं डील करायचं ते आज आपण करणार आहोत. या सगळ्या थोड्याशा म्हणजे आपण जसं वयाने मोठे होत जातो तस तसं आपल्याला वाटत असतं की आपल्याला काळोखाची पण भीती असू शकते. की आपल्याला वाटतं की आता काय मी मोठी झाले आता मला काय भीती कसली भीती नाही. पण जेव्हा ती परिस्थिती समोर येते आणि मग तेव्हा जे काय घडतं मग ते आपण मान्य करत नाही बाकीच्यांसमोर पण निदान स्वतः समोर मान्य करा. कुत्र्या मांजराची भीती पण कुत्र्या मांजरांची भीती ज्यांना कधीतरी कुत्रा चावलेला असतो त्यांना भीती वाटू शकते कुत्र्या मांजरा. तर अशी कुठची भीती तर पहिले आपण श्वासावर लक्ष केंद्रित करूया. हा लिहायचं. जर तुम्ही एका वेळेला एक भीती घेऊ शकलात ना तर जास्त बरं. आता तुम्ही आयडेंटिफाय करू शकता स्टेज फिअर. आता तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारची भीती आहे म्हणजे स्टेज फिअर आहे काळोखाची भीती आहे उंचावरून भीती आहे आगीची भीती आहे पाण्याची भीती आहे असं सगळ्या फिअर्स तुम्ही लिस्ट करा. पण जेव्हा आपण मेडिटेशन मध्ये जाऊ तेव्हा शक्यतो एक फिअर म्हणजे एका वेळी एक वन ऍट अ टाइम तर ते आपल्याला जास्त बरं होईल. आणि जर लिहून झालं असेल तर डोळे मिटून श्वासाकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. आता माणसाची भीती घातलेली तर ती भीती मला नंतर डेव्हलप म्हणजे सगळ्यात सगळं चांगलं बाळ आपल्याला सोडून दिलं आधी माझ्यामध्ये ही भीती होती पण गेल्या 4 वर्षांनी डेव्हलप झाली. सो मी आता 2 विषय घेतले जसं स्टेज फिअर म्हणजे मी जे लिहिले ते सगळे विषय लिहिण्यात नाही. आता लिहिताना सगळे विषय लिहायचे. परत एकदा सांगते की आता जे आपण लिहितोय यू आर जस्ट आयडेंटिफाईंग व्हॉट फिअर्स यू हॅव. पण जेव्हा आपण मेडिटेशन करू तेव्हा शक्यतो एकच फिअर घ्या आणि हे मेडिटेशन रेकॉर्डिंग जेव्हा किंवा मला मनातल्या मनात तीच प्रोसिजर केली तरी चालेल किंवा रेकॉर्डिंग ऐकून केली तरी चालेल. तर एका वेळेला एक फिअर जी तुम्हाला आत्ता सर्वात जास्त प्रायोरिटाईज करा. त्यामुळे आधी जी जास्त प्रायोरिटाईज वाटते प्रायोरिटी वाटते सॉरी ती फिअर घ्या आज आणि नंतर तुम्ही हळूहळू एकेका फिअरवर काम करा पण एका वेळेला एकच घ्या. नाहीतर मग आपण जे आता करणार आहोत मेडिटेशन मध्ये त्या एनर्जीला कळलं पाहिजे की कुठची फिअर आपल्याला घालवायची नक्की कुठची घालवायची. मग तिला पण प्रश्न पडेल ही फिअर घालतो का ही फिअर नाही. त्याच्यामुळे आता मेडिटेशन मध्ये एकच फिअर घ्या. आणि एक गोष्ट तुम्ही समजा लिहिताना तुमची प्रायोरिटी लिस्ट असेल समजा म्हणजे 3 फिअर्स तुम्ही लिहिल्या. आता तुम्ही एक नंबर 1ला समजा लिहिलं आहे पाण्याची भीती फॉर एक्झाम्पल आणि नंबर 2 किंवा लास्ट नंबरला किंवा लिहिलीच नाहीये एखादी भीती आणि जर मेडिटेशनला सुरुवात करताना तुम्हाला ती भीती
वर आली, पॉपअप झाली की नाही मला ही घ्यायची, तर ती मेडिटेशन सुरू करताना जी येते ती घ्यायची. मग जरी आता तुम्ही प्रायोरिटी मध्ये एक नंबरला ती लिहिली नसेल, तरी सुद्धा मेडिटेशन चालू झाल्यावर जी तुम्हाला जाणवेल ती घ्यायची. सो आता तुम्ही जस्ट आयडेंटिफाय करताय, पण जी हील होणं तुमच्यासाठी सर्वात जास्त आता गरजेचं आहे, ती आपोआप पॉपअप होईल आणि तुम्हाला त्याच फिअरवर काम करायचंय. प्रायोरिटी लिस्ट मधल्या फिअरवर नाही काम करायचं. जर दुसरी कुठची आली तर, जर दुसरी नाही आली तर प्रायोरिटी लिस्ट मधली नंबर 1 ची फिअर घ्यायची. तर आता मी असं अज्युम करते की सगळ्यांचं लिहून झालेलं आहे. सगळ्यांनी पेन आणि वही जवळच ठेवा. आपण एक प्रोसेस सुद्धा करणार आहोत. श्वास सहज आणि शांत असा चालू आहे. पोटापर्यंत श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. प्रत्येक आत येणाऱ्या श्वासाबरोबर आणि प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर संपूर्ण शरीर शिथिल होत जातंय याची जाणीव. पायापासून डोक्यापर्यंत हळूहळू एक एक अवयव शिथिल होत जातो. श्वास हळूहळू अगदी सावकाश झालेला आहे. आपल्या आवडत्या देवाचं स्मरण करायचं आणि त्याला आपला आजचा संकल्प सांगायचा की मला या गोष्टीची भीती वाटत आहे आणि या ध्यानामार्फत माझ्या अत्यंत मनाच्या तळाशी असलेली भीती ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. आणि त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश सोडायचा. आता तुम्ही जी फिअर घेतली असेल तिला तिचं तिचं नाव म्हणजे फिअर ऑफ वॉटर किंवा फिअर ऑफ फायर असं त्याचं नाव उच्चारायचं. आणि जसं तुम्ही हे नाव उच्चाराल तसं तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये काहीतरी व्हायला लागेल. आता वही डोळे झाकले आणि वही पेन जे तुम्ही बाजूला ठेवलं आहे ते घ्यायचंय हातात आणि फिअर ऑफ धिस असं म्हटल्यावर तुम्हाला जे जे काही मनात येत आहे ते सगळं त्या कागदावर पेनाने उतरवायचं. लक्ष श्वासाकडे ठेवायचंय आणि फिअर असं म्हटल्यानंतर म्हणजे थरथर वाटली तर थरथर लिहू शकता.
काही माणसांची नावं तुमच्या डोळ्यासमोर आली तर ती लिहा. काही शेप्स जर वाटले ते लिहून काढायचे, म्हणजे त्याचं ते ड्रॉ करायचे. अशा पद्धतीने जे काही तुमच्या मनात येत आहे ते सगळं कागदावर उतरवा. कसंही स्क्रिबल करू शकता, उलट सुलट तिरक, जे तुम्हाला वाटेल. फरांटे ओढावेसे वाटले, काहीतरी जस्ट असं ड्रॉ करावं असं वाटलं, सर्कल ट्रायंगल काहीतरी स्क्रिबल करावं असं वाटलं, काही नावं आली, सगळं श्वासावर लक्ष ठेवून सगळं काही उतरवायचंय कागदावर. सुवाच्य अक्षरात नाही लिहायचंय, सुवाच्य अक्षर नाही लिहायचंय. जस्ट स्क्रिबल, श्वासावर लक्ष द्या. शेप्स काढा, किंवा समजा आता रंग आपल्याला वाटला तर त्या रंगाचं नाव लिहिणं. समजा रंग कुठचा वाटला, त्या फिअर, ते पुन्हा पुन्हा जे फिअर आहे ते म्हणजे मनात आणायचे. फिअर समजा काळोखाची असेल तर काळोख आत्ता तुमच्या समोर आहे असं म्हटल्यानंतर जे जे काही समोर येत आहे, जे जे समोर येत आहे आणि जर तुमच्याकडे कागद पेन नसेल तर फक्त डोळे मिटून मनातल्या मनातच ती लिहिताय तुम्ही असं लिहा. फिअर हा आजचा विषय आहे. फिअर असं म्हटल्यानंतर जे जे काही वाटतंय ते तुम्हाला लिहून काढायचंय आणि ते मनातल्या मनातच कागद पेन आहे असं समजून त्याच्यावर लिहा. जर झालं असेल तर डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. आता तुमच्या शरीराकडे तुम्हाला लक्ष द्यायचं. हा श्वास तुम्हाला शरीरात होणाऱ्या जाणीवांकडे घेऊन जाईल. तो श्वास कदाचित जलद झालेला असू शकतो. फिअर असं म्हटल्यानंतर श्वास जलद झालेला असू शकतो. त्या श्वासाने पूर्ण शरीर स्कॅन करायचंय. शरीरामध्ये कुठे काय जाणवतंय. फिअर म्हटल्यावर हाताची थरथर असेल, पायाची थरथर असेल, घाम फुटल्यासारखं वाटेल, गळा चोक झाल्यासारखं वाटेल, त्यापैकी काहीही वाटू शकतो. जस्ट ऑब्झर्व. तिथे श्वास पोहोचवायचा आहे, ते सरफेस करायचं. जस्ट ऑब्झर्व व्हॉट इज हॅपनिंग ऑन युअर बॉडी. कुठे कुठे तुम्ही ती फिअर लपवून ठेवली आहे, साठवून ठेवली आहे. हातावर, पायावर, पोटामध्ये, छातीमध्ये, पाठीमध्ये, डोक्यामध्ये, सगळीकडून ती बाहेर काढायची. श्वासामार्फत ही सगळी फिअर बाहेर जाते. तुमच्या शरीरातून, तुमच्या मनातून, तुमच्या सिस्टीम्स मधून ही सगळी फिअर बाहेर जाते. श्वास चालू आहे, श्वासाकडे लक्ष आहे, शरीराची जाणीव आहे आणि शरीरावर होणाऱ्या अनेक संवेदनांकडे लक्ष आहे. शरीरामधून जर तुम्ही हवेच्या जोराने जसं आपण एखादी वस्तू बाहेर
उचलून देतो त्याप्रमाणे तुम्ही श्वासामार्फत तुमच्या शरीरातून बाहेर जाते, सगळी फिअर बाहेर काढतात. ज्या ज्या स्वरूपात तुम्ही साठवून ठेवली, ज्या स्वरूपात तुम्ही ती फिअर साठवली, वेगवेगळ्या स्वरूपात साठवलेली असेल, सगळी बाहेर जाते आता या क्षणी. पोटापर्यंत श्वास चालू आहे आणि या श्वासालाच सांगायचंय, शरीराच्या कानाकोपऱ्यात, मनाच्या कानाकोपऱ्यात दडलेली ही भीती मी आता या क्षणी बाहेर काढली. ती भीती सगळी बाहेर पडून तिने एक कसलं तरी स्वरूप धारण केलं. कदाचित ते एखाद्या राक्षसाचं असेल, कदाचित एखादा ब्लॉक असेल. यू कॅन इमॅजिन, तुम्ही कल्पना करू शकता की त्या भीतीने कसलं रूप धारण केलंय. त्या रूप जे धारण केलंय भीतीने, त्याच्याकडे तुम्हाला बघायचंय. म्हणजे डोळे मिटूनच मनातल्या मनातच बघायचंय आणि तिचा बिमोड करण्यासाठी तुम्हाला जे रूप धारण, बर्फाचा तुकडा, बर्फाचा ब्लॉक आहे असं वाटत असेल तर त्याला तुम्ही हातोडीने तोडून टाकू शकता. जर ती आग आहे असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यावर पाणी टाकू शकता. हे सगळं मनातल्या मनात करायचं. तिला एक स्वरूप द्यायचे आणि तुम्हाला ती घालवण्यासाठी जे काही करता येईल ते करायचं. जर तिने एखाद्या कागदाचं रूप धारण केलं तर तो फाडून टाकायचा. त्या भीतीने जे कुठचं रूप धारण केलं असेल त्याला घालवून टाकायचं. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही घालवू शकता, पण आता या क्षणी घालवायचं. आणि एखाद्या शत्रूला पळवून लावल्यानंतर आपल्याला जे काही वाटतं, जे काही फील होतं, विजयी विजयी भाव, विजयी मुद्रा, विजयी असं तुम्ही फील करायचंय की आज या भीतीला मी घालून टाकलेलं नाही. श्वास पोहोचवत राहायचा, श्वासामार्फतच ती भीती घालवायची. आणि आता काही अफर्मेशन्स आपण करणार आहोत, ती तुमच्याशीच करायचे, स्वतःलाच सांगायचे, कुठल्याप्रमाणे म्हणायचे, म्हणजे उपांशु वाणीमध्ये. आणि जणू काही समोर जो भीतीचा शत्रू उभा आहे त्यालाही तुम्ही हे सांगताय अशा पद्धतीने ते म्हणायचे आहे. 3 वाक्य, प्रत्येकी 3 वेळा उपांशु वाणीमध्ये. मी धाडसी आहे, आय एम करेजियस. मी धाडसी आहे, मी धाडसी आहे. मी माझ्या भीतीचा स्वीकार करत आहे, आय ऍक्सेप्ट माय फिअर्स. मी माझ्या भीतीचा स्वीकार करत आहे. आपल्याला जी भीती आहे त्याच्या पहिले आपल्याला स्वीकार करावा लागतो, तर आपण ती फेस करू शकतो. मी माझ्या भीतीचा स्वीकार करत आहे.
मी माझ्या भीतीला धैर्याने सामोरे जात. मी माझ्या भीतीला धैर्याने सामोरे जात. आय फेस माय फिअर्स करेजियसली. मी माझ्या भीतीला धैर्याने सामोरे जात. आणि अजून एक वाक्य आपण म्हणजे, मी आता या क्षणी या भीतीचा नाश करत आहे. मी आता या क्षणी भीतीचा नाश करत आहे. मी आता या क्षणी भीतीचा नाश करत आहे. आणि आता तुमच्या समोर जी ज्या स्वरूपातली भीती तुम्ही इमॅजिन केली होती, भीतीचं जे स्वरूप तुम्ही दिले होते, ते मावळताना तुम्हाला दिसतंय. तुमच्या धैर्याला पाहून ती भीती घाबरून निघून गेलेली आहे. त्या भीतीलाच भीती वाटलेली आहे आणि ती निघून गेलेली. आणि ती भीती निघून जाता जाताच तुमच्या शरीरामध्ये ज्या काही संवेदना, टाईटनेस किंवा कोणत्याही प्रकारच्या जाणीवा होत होत्या, त्या सुद्धा आता हळूहळू मावळत आहेत. काही क्षण असंच ते मावळण तुम्ही अनुभवत आहात. आणि तुम्ही जसं एखादं यश आपल्या आई बाबांना, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगता, आनंदाने सांगता, तसं मनातल्या मनातच तुमचं हे यश सेलिब्रेट करायचंय. म्हणजे जणू काही तुम्ही ज्या काही स्वरूपात तुम्ही जर आनंदाने नाचाल किंवा सगळ्यांना पेढे वाटाल, ज्या काही स्वरूपात तुम्ही आनंद व्यक्त करता, त्या स्वरूपात सगळ्यांसमोर मनातल्या मनात हा आनंद व्यक्त करायचा आहे. हा आनंद फील करायचा आहे. एखाद्या अत्यंत कठीण अशा गोष्टीवर तुम्ही विजय मिळवण्याचा जो फील आहे, तो फील करायचा आहे. आणि तो आनंद सगळ्यांना वाटायचा आहे. जे जे कोणी व्यक्ती तुमच्या समोर येतील, तुम्हाला आनंद सेलिब्रेट करायचा आहे. त्यांना सांगायचंय की हो, मी या भीतीवर मात केलेली आहे. त्यांना हे मनातल्या मनातच सांगायचं. श्वासाची जाणीव, शरीराची जाणीव, 3 ते 4 दीर्घ श्वासाची आवर्तन. आपण ज्या आपल्या आवडत्या देवतेचं स्मरण केलं होतं, तिला खूप खूप धन्यवाद द्यायचे. कारण या भीतीवर मात करायला त्यांची खूप मदत झालेली आहे. आणि त्यांना हे पण सांगायचंय की जर काही राहिलं असेल, थोडीफार भीती अजूनही पूर्वी सुरली जर काही राहिली असेल, तर ती तुम्ही पूर्णपणे घालवून टाका. सरेंडर, त्यांच्या समोर एकदम शरणागत व्हायचंय. आणि त्यांना सांगून टाकायचंय की पूर्वी सुरली भीती तुम्ही घालवून टाका. आणि सावकाश वर्तमानात परत येताना
दोनही हाताचे एकमेकावर घर्षण करून त्याची ऊर्जा हृदय चक्राला, नाभी चक्राला देऊन संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचा आहे. खांदे, गळा, मान, डोकं, पाय, हात. आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा डोळे उघडायला हरकत नाही. हरिओम. डोळे उघडल्यानंतर पहिले पाणी पिऊन घ्या. आणि जर गोड काही असेल तुमच्याकडे तर नक्की खा. मी एका भीतीवर मात केली. मग नको थोडी नाही. शिल्पाने तिच्या भीतीवर मात केल्याबद्दल पेढे आणलेले आहेत. अरे भीतीवर मात केली. तर कोणी अनुभव सांगताय का? अनुभव शेअर करायला. ज्योती. योगिनी, आजचं मेडिटेशन मला फार फार आवडलं. त्याचं अगदी विशेष कारण असं होतं की तू ज्या इन्स्ट्रक्शन देत होतीस ना, ती 1-2 सेकंद आधीच माझ्या मनात येत होत्या. म्हणजे मला हे खूप आश्चर्य वाटलं की हे पुढे तू कसं सांगणार आहे. हे मला ह्याचं इंट्रोडक्शन पण नाही. मी आज खूप लेट जॉईन केलं. पण म्हणजे तू काय म्हणणार होतीस, म्हणजे जसं तू म्हणाली याला स्वरूप दे, राक्षस दिसतोय का काय दिसतोय, तर त्याच्या आधी ते स्वरूप तयार झालेलं होतं. तू जेव्हा म्हंटलस की हा यांना आता पळवून लावायचं, त्याच्या आधीच मी पळवून लावलेलं होतं. म्हणजे मला थोडीशी गंमत पण वाटली की अरे असं कसं होतंय वगैरे. आणि छान वाटलं जसं तू हा नाही म्हटलं प्रत्यक्ष ध्यानाच्या वेळेला असं होतं. पण आता हा ऑनलाईन सुद्धा होतं हे तुझ्यामुळे कळतं. म्हणजे मला थोडी गंमतच वाटते. अरे असं कसं, मी हा विचार केला आणि आता हिने हे सेंटेन्स म्हटलं. म्हणजे 1-2 सेकंद आधीच तो म्हणजे थ्रू आउट द ध्यान, स्टार्ट टू एंड हे होत होतं सारखं. आणि जेव्हा तू म्हणालीस ना, मी कारण पहिलं इंट्रोडक्शन थोडं मिस केलेलं, त्यामुळे मी 2-3 फिअर लिहिलेले होते. आणि मग 2 डोळे बंद केल्यानंतर मग तो एक पॉपअप झाला आणि त्याच्यानुसार मग मी पुढचं ध्यान केलं. आणि सगळ्यात शेवटी असं वेगळं हे आला अनुभव, जो मी तुला पर्सनल वर सांगेन. काय तो. पण आनंद झाला. आणि जेव्हा म्हणजे तू म्हणायच्या आधीच की काय होते फिजिकल फिलिंग, तेव्हा खूप हार्टबीट्स वाढलेल्या होत्या, धडधड वाढलेली होती असं. आणि शेवटी एकदम असं शांत आणि छान वाटलं. मस्त, मी एन्जॉय केलं आजचं. व्हेरी गुड. थँक्यू. मग काय सेलिब्रेट कसं केलं? सेलिब्रेट आता करणार, आता शिल्पाचे पेढे खायचे राहिले. येस येस, करणार आता सेलिब्रेट. ठेवलंय पण जरा स्पायसी आमचं सेलिब्रेशन, गोड नाहीये. मग अनायसे मी कधी तुमच्या काही पद्धतीने विशेष, सेलिब्रेट करा. हा विशेष असं काही संध्याकाळच्या जेवणात नसतं, थोडं लाईट असतं. पण आज मला म्हणजे बघ मेडिटेशनच्या आधीच असं वाटलं की काहीतरी वेगळं बनवू. मला फार आश्चर्य वाटतं. अगदी खूप योग असे जुळले आणि मला म्हणजे पुढे पुढेच कनेक्ट होत गेली मी, असं वाटायला लागलं मला. फार मस्त, छान, आवडलं मला. थँक्यू. 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 अजून कोणी सांगताय? आपण जे हे नंतर विचारतो ना, शेअरिंग कोणाला करायचंय का, किंवा थोडस काहीतरी सांगणं, हा म्हणजे असं नाहीये की
आपण ते म्हणजे म्हणतो ना की आम्हाला फीडबॅक द्या, त्या टाईप असं हे नसतं की तुम्ही जर का ते स्वतः शेअर केलं कोणत्याही प्रकारे करा, सांगून केलं तरी चांगलं आहे, लिहून काढलं तरी चांगलं आहे. पण जेवढं आपण शेअर करतो म्हणजे आता जसं ज्योती म्हणाली की तिला ते आधीच कळत होतं. पण जर पहिल्यांदाच तुम्ही असा अनुभव घेत असाल तर मग आपल्या मनात शंका येते की मी करते ते बरोबर आहे का, कारण तुम्हाला जर आधीच इन्स्ट्रक्शन मिळाली आहे तर मग शंका अशी वाटू शकते की माझं बरोबर आहे की नाही, मी बरोबर करते की नाही वगैरे असं. म्हणून हे तुम्हाला जे काही अनुभव थोडेफार का होईना काही वेगळं तुम्हाला दिसलं का, तुम्ही कोणतं स्वरूप दिलं, जसं मी म्हटलेलं की तुम्ही इमॅजिन करा की कसल्या स्वरूपात आहे ती भीती, किंवा तुम्हाला फिजिकल सेन्सेशन्स काय जाणवले ते पण तुम्ही शेअर करू शकता की मला अशा स्वरूपात जाणवले, भीती अशा स्वरूपात आहे असं वाटलं. यापैकी काही तुम्ही शेअर करू शकता. त्याला कसलं स्वरूप दिलं तुम्ही, कोणाकोणाला सांगितलं, तुम्ही जे काही भीतीवर मात केली, यापैकी तुम्ही कोणतीही गोष्ट शेअर करू शकता. ग्रुपवरती पण शेअर केलं तरीही चालेल. मला हॅलो. जाणवलं. हॅलो. हा बोला. मी जेव्हा म्हणजे स्वामी केंद्रामध्ये होते मी, आणि मला हे आलं लगेचच मेसेज की पेन वही घेऊन बसा. तर मी तिथनं येईपर्यंत माझा 20 मिनिटाचा अंतर होता. घरी येईपर्यंत मला उशीरच झाला. मी बसले त्याच्यानंतर तर तुम्ही ते स्टार्ट झालं होतं. पण माझ्या मनामध्ये हेच सकाळपासून चालू होतं की माझी भीती मी कशी घालवू शकेल. आणि आज अक्षरशः आता मला ते लगेचच आलं म्हणजे कसं असेल ते मला काही कळत नाही, पण मला हे सांगावंसं वाटलं. मी छान. अलिबागवरून बोलते, संपदा. ओके, नमस्कार. हा. हा. नाही, बरं झालं म्हणजे असं होतं की ज्यांना काही लोक असे असतात की त्यांना ते येईन असं सांगतात पण येत नाही. हं. त्यामुळे तेव्हा असं समजायचं की हा विषय एक तर त्यांच्यासाठी नव्हता, किंवा त्याच्यामध्ये किंवा काही जण आयत्या वेळेला जॉईन होतात, त्यांना पटकन म्हणजे तुम्हाला ज्याची गरज आहे ते पटकन आज तुम्हाला त्याच वेळेला लिंक मिळणं, तर हे आपल्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी जे होणं आता योग्य आहे त्यांच्यासाठी ते झालंय. तर हं. तुम्ही म्हणजे सगळं ते जे प्रोसेस सांगितली होती ते करू शकलात का, म्हणजे त्याला स्वरूप देणं, त्याच्याशी लढणं, ते बाहेर काढून टाकणं, किंवा नंतर पण असं सेलिब्रेट करणं असं. हा, ते सगळं थोड्या प्रमाणात झालं माझ्याकडून. ते लिखाण पण झालं. भय, चिंता असं मी लिहिलं त्याच्यावर. पण जे सांगितलं ना की त्या समोर काहीतरी आकृती निर्माण होईल, तर ते काही नाही झालं. आणि हा, तुम्ही म्हणायच्या आतच मी त्याचा नाश करून टाकला. म्हणजे very good. ती समोर आली आहे असं. आणि मग ते ते अगोदरच झालं. बरोबर. छान, मस्त. थँक्यू. थँक्यू. हॅलो. हॅलो. हा, मी पुष्पा पिसोळकर, मी पुण्याहून बोलते. हा बोला. तुम्हाला हा. कॅमेरा ऑन करणं पॉसिबल आहे का? अ, हॅलो. हा मी बोला. बोलू शकते का? हा, नाही, कॅमेरा ऑन कॅमेरा. नाही होते. हो, बोला बोला. हा, बरं, मी चालेल, बोला. पहिल्यांदाच अटेंड केलं ध्यान. अतिशय सुंदर अनुभव आलाय. आणि जेव्हा ती फिअर काढायची, शरीरात बदल होतात त्यावेळी मला म्हणजे भयंकर आतून भरून आलं असं. आणि खूप डोळ्यातून अश्रू हा. अगदी इतके जे पूर्ण वाहत होते. माहित नाही काय, एकदम अचानकच ओके. असं डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. आणि नंतर मग जसं जसं ध्यान हे होत गेलं, आपण त्याच्यावर मात करायची वगैरे असं पण जेव्हा म्हटलं, त्यावेळी एकदम शांत आतून असं रिलॅक्स वाटलं. अगदी खूपच छान अनुभव होता हा. ओके. आणि नाश करताना मात्र आकृती वगैरे असं काही नाही.
पण एक मनात आलं की ह्या गोष्टीची मला भीती, ही गोष्ट मला काढून टाकायची. आणि मग श्वासोश्वास जेव्हा जलद व्हायला लागले ते एक जाणवलं. आणि नंतर मग शांत 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 अगदी होत गेलं. जसं जसं तुम्ही सांगितलं की आता हे नाश होतोय, आपण त्याला बाहेर काढतोय, त्यावेळेस एकदम श्वास जोरात आणि मग शेवटी एकदम शांत. आणि खरंच आतून असं एक वेगळं रिलॅक्सेशन असं वाटलं, एकदम रिलॅक्स वाटलं अगदी. खूपच छान. खूप छान. छान अनुभव. छान अनुभव होता. आणि आता तुम्हाला म्हणजे भीती आपण म्हणतो ना की ज्या गोष्टीची भीती तुम्ही आज हील केली आहे ती गेली की नाही हे कसं एक तर तुम्ही ते म्हणजे जर शक्य असेल तुम्हाला की आपण चेक करून बघूया तर ते तुम्ही करून बघू शकता. आणि जर शक्य नसेल तर जेव्हा केव्हा तसा प्रसंग येईल तो येईल, हा. घडून पण जाईल आणि तुम्हाला नंतर लक्षात येईल की अरे अदरवाईज आपण या वेळेला खरं घाबरलो असतो पण मला हा. नाही वाटली आता भीती. हम्म. अशा पद्धतीने ते आपल्याला आपोआप बदल होत जातील आपल्यामध्ये आतमध्ये. हा. कारण आपण हे आणि आत म्हणजे हा बोल. मला एक विचारायचं होतं. आता हा हे ध्यान आपण एकदा केलं, एका ह्याच्यात तर काही भीती जाते का? हो जाते ना. एका ह्याच्यातच का बिलीव्ह. पुन्हा पुन्हा करायला हवा अभ्यास हा? हा म्हणजे दोन्ही प्रकार आहे की आपण एक असं आहे ना की आपण विश्वास ठेवला म्हणजे त्या कन्व्हिक्शनने आपण केलं तर एका ह्याच्यातही भीती जाऊ शकते. पण स्टील तुम्हाला जर का असं वाटत असेल की करू शकता वरती हे ध्यान नंतर आपण अपलोड करतो तेव्हा तुम्ही ते ऐकूनही करू शकता. परत केलं तरी चालेल किंवा आता समजा तुम्हाला 2-3 प्रकारची भीती असेल तर आज एक प्रकार केला हा. हा. पुढच्या हा. वेळी दुसरा प्रकार केला असंही जातं. अच्छा. ओके ओके. आणि थँक्यू. दरवेळेला डोंट एक्सपेक्ट की सेम थिंग विल हॅपन. हा. प्रत्येक वेळेला आपल्याला ओपन ठेवायचं. कधी कधी असं होतं की सेम मेडिटेशन आहे म्हणजे माझ्या इन्स्ट्रक्शन सेम असतील पण तुम्हाला वेगळं काहीतरी होईल, वेगळं काहीतरी दिसेल. म्हणून हे अनुभव लिहून ठेवले तरी पण उपयोग होतो आपल्याला की म्हणजे त्यावेळेला असं झालं होतं, या वेळेला असं झालं. वेगवेगळ्या स्वरूपात आपण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे हे स्टोअर करून ठेवतो. भीती म्हणा किंवा जे काही इमोशन्स आहेत, राग, भीती, गिल्ट किंवा दुःख, सगळं ते वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी आपण साठवतो. तर त्यामुळे तुमचा अनुभव वेगळा असेल. सो अँटिसिपेट करू नका तुम्ही की हा. हा मागच्या वेळी असं झालं म्हणजे आता असंच होईल किंवा आता या हम्म. वेळेला टोटली वेगळं पण असू शकतं. म्हणजे काही अच्छा. संबंध नाही किंवा काही प्रसंग डोळ्यासमोर येऊ शकतात किंवा असंही होऊ शकेल. तर जस्ट अलाउ युअर सेल्फ की टू न्यू एक्सपिरियन्स हम्म. सेम इन्स्ट्रक्शन असले तर कारण आता तुम्ही जे घेतला होता विषय तो आता ऑलरेडी सॉर्ट झाला आहे त्यामुळे नेक्स्ट टाइम हा. काहीतरी वेगळं येणार. अच्छा. हम्म. कदाचित तुम्हाला असं वाटलं ना की आता हा आज जो विषय घेतला तो मी अजून काही पूर्ण झालं नाहीये, त्याचं क्लिअर हा. गेलं नाहीये, पुन्हा तोच विषय घेऊ म्हणून तुम्ही घेताना तोच विषय घेतला तरी मेडिटेशन चालू झाल्यावर दुसरा विषय येऊ शकतो. म्हणून मी दुसरा. सुरुवातीला सांगितलं दुसरा विषय येऊ शकतो, पॉपअप होऊ शकतो कोणताही की जे हील करण्याची तुम्हाला गरज आहे. फिअर दुसऱ्या कुठच्या गोष्टीची येऊ शकते. म्हणजे तो विषय असं आपल्याला जाणवेल की नाही मला आता ही फिअर नाहीये, आता ही फिअर आहे असं. हम्म. तर त्यामुळे ओपन राहा त्या मग तुम्हाला दरवेळेला अजून अजून वेगळा अनुभव पण येईल. अच्छा. अशा ठीक. पद्धतीने तुम्ही करू शकता. थँक्यू. थँक्यू. ओके मग आता मी एंड करते मीटिंग. चॅट मध्ये काय टाकलं